सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे कारलं. पण कारले तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे आणि मी कुकरमध्ये कारलं बनवणार आहे. आज पहा, अगदी मस्त कारलं होणार आहे. तुम्ही नक्की पहा, तुमचं कारलं कडू होणारच नाही. आणि मी टिप्स सांगणार आहेत, त्या टिप्स फॉलो करा. मस्त कारलं बनणार आहे. पहा तुम्ही एकदा, अगदी रसरशीत. तुम्ही कधी ह्या पद्धतीने केलं नसणार आहे. साध्या सोप्या पद्धतीत कारलं बनवणार आहे. न पाणी घालता कारलं बनवणार आहे. पाण्याचा थेंबही घालणार नाही. थोडंसं मी पहा तुम्ही कशा बनवणार आहे, काय बनवणार आहे पहा पुढे. तर कारल्याच्या मी चकत्या करणार आहेत. अशा पहा, अशा चकत्या केल्या कारल्याच्या, संपूर्णच कारल्याच्या मी चकत्या करून घेणार आहे. माझ्याकडे जवळजवळ अर्धा किलो कारली होती. अर्धा किलो कारल्याची मी 7-8 माणसांपुरतं करणार आहे. त्याच्यामुळं भरपूर सामग्री लागणार आहे, भरपूर म्हणजे मसाले लागणार आहे. पण अगदी साध्या सोपं, न वाटता असं रसरशीत कारलं बनवणार आहे. तर तुम्ही पहा अगदी काय. आणि मी बिलकुल उकडणार नाही किंवा काहीच करणार नाही कारल्याचं. फक्त तुम्ही पहा कारलं कसं करायचं. आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला दाखवलेली आहेत मी कारली बनवून. तर ही प्रकार पहा आज. तर इथे मी झालेली आहे, माझं जवळजवळ अर्धा किलो, म्हणजे पूर्ण अर्धा किलो कारली आहे ती. आता ही कारली मी पहा सगळ्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. कारल्याच्या पातळ स्काप करून घेतलेले आहेत. आता याच्यात घालणार आहे मी मीठ. भरपूर मीठ घालायचं बघा. असं माझ्याकडे तेच मीठ आहे, सेंदं, तेच टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्याकडे कुठलंही असलं तर टाकू शकता. सर्व मिक्स करायचं त्याला. मागचं पुढचं सर्व काढून टाकलेलं आहे कारल्याचं. आणि कारल्याच्या चकत्या करून बाजूला ठेवते. आता असं बाजूला ठेवलेलं आहे. आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आला, याचे छोटे छोटे तुकडे करायचे आपल्याला. का की आल्याचे मोठा तुकडा जरी अख्खा टाकला तर ना ह्या मिक्सरच्या भांड्यात अटकतो. मूठभर चांगला लसूण घेतलेला आहे. लसणाने खूप छान सुगंध येतो त्याचा, म्हणून लसूण घेतलेला आहे. हे जरासं जाडसर वाटले. आता काढते बघा. आणि कांदा थोडा मी टाकणार आहे वाटायला. आणि थोडा टमाटर टाकणार आहे वाटायला पहा. आणि ह्याची पेस्ट करून घेणार आहे छान. हे पहा, आता कारलं घेऊया जवळ. ह्याच्यातलं आता पाणी त्याला निघालं असेल. आता हे मी असंच घेणार आहे. याला बिलकुल धुवायचं नाही, काय नाही. मी चिरायच्या आधी कारली धुवून घेतली होती स्वच्छ, म्हणून धुवायचं नाही किंवा काय नाही. तर आता मी असे त्याला मीठ लावल्यामुळे त्याला पाणी सुटते बघा. पाणी निघालेलं आहे. घट्ट पिळून घ्यायचं कारलं. मग त्याचा कडवटपणा कमी झालेला आहे पहा. अशा पद्धतीने कमी करून टाकायचा कडवटपणा. पाणी बिलकुल पिळून टाकलेलं आहे मी. मिठामुळं पाणी सुटतं त्याला. आणि ते पाणी आपल्याला कडवट पाणी पिळून टाकायचं. हे पहा, अशा पद्धती ह्याचे पाण्याचा सुद्धा उपयोग करू शकता तुम्ही, ह्या कडवट पाण्याचा. का की थोडं आता एक अर्धा ग्लास पाणी निघते, तर त्याच्यात आणखीन 1 ग्लास पाणी ओतायचं थंड जरासं. आणि त्याच्यात थोडंसं लिंबू पिळायचं. आणि डायबिटीजवाल्यांनी खरंच एवढं भरून जर 1 ग्लास भरून पाणी पिलं ना, अगदी तुमचं डायबिटीज लेवलमध्येच येईल. असे कडू पदार्थ खाल्ले कारले विरलं तर खूप टेस्ट म्हणजे लागेल. तर हे तुम्हाला कोण असलं डायबिटीज तर त्यांनी फेकून न देता गाळून घ्यायचं आणि तसा उपयोग करायचा. चांगला आणखीन 1 ग्लास भरून पाणी होतं. हे कडवट पाणी पिऊन टाकलं का खरंच, की आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि खारट असणार आहे म्हणून पाणी ओतायचे, नाही तर नाही ओतलं तरी चालेल. आता पहा, इथं जरा जास्त पळी 1.5 पळी चांगलं तेल घातणार आहे. का की पाणी घालणार नाही बिलकुल आपण. आणि म्हणून थोडंसं तेल मी जास्त घालणार आहे त्याच्यात. आता मोहरी टाकली अर्धा चमचा ते तेलात. जिरं टाकायचं अर्धा चमचा. छान फुलून द्यायचं दोन्हींना मस्त. नंतर एक एक जिन्नस टाकत जायचे आपल्याला. स्टेप बाय स्टेप टाकायचे जिन्नस. मैत्रिणीनं, फोडणी देताना पद्धतशीर फोडणी दिली तर तुमची रेसिपीला चव येणार. आणि रेसिपीला चव येते. फोडणीमध्ये खूप आहे. आता जिरं मोहरी फोडलेलं आहे, छान फोडून म्हणजे फुटलेलं आहे सड. आणि मग आता एक कांदा, मी 2 कांदे कापले होते छोटे छोटे. अर्धा कांदा मी जवळजवळ 1 कांदा वाटून घातलेला आहे. आणि हे मग उरलेला फोडणीला टाकलेला आहे. छान ट्रान्सफर होऊन द्यायचा कांद्याला. पुढची प्रोसेस करायची मग. हे पहा, असा ट्रान्सपोर्ट झाला का
मग ती टमाटा पण उरलं होतं आणि 2 टमाटे कापली होती. त्यातला अर्धा टमाटा मी वाटून घातलेला आहे, 1.5 टमाटा इकडे ठेवलेला आहे. ह्याला पण थोडंसं चांगलं परतून घ्यायचं दोन्हींना पण. मस्त एकदम म्हणजे शिजली पाहिजे, त्याचा असा वाटलं पाहिजे शिजलेत म्हणून. आणि कांदा चांगला ट्रान्सपोर्ट झाला का समजतात आपल्याला शिजले म्हणून. कांद्यावर लगेच कळतं आपल्याला. इथे आता मी ते वाटलेलं आहे ना आपण सर्व, लसूण, मिरच्या आणि हे टमाटर, कांदा थोडं थोडं घेतलं होतं, ते सर्व वाटलं. तो पण परतून आता ह्याला एवढं परतायचं नाही आपल्याला. त्याच्यातून आता बघा हलवल्यावर कळेन तुम्हाला, मग मिक्स केल्यावर कळेन सर्व कसं झालेली आहे कन्सिस्टन्सी त्याची. हे बा अशा पद्धतीने केलं ना. आता ह्याला चांगलं कोरडं होतपर्यंत आपण परतूनच घ्यायचं. चांगलं 2 मिनिट लागणार आहे आपल्याला कोरडं होण्याला. हे का की गॅस स्लो आहे, फास्ट नाही जास्त, त्याच्यामुळं 2 मिनिट पहा तुम्ही. 2 मिनिटांनी तुम्हाला परत पद्धतशीर होणार आहे एकदम मस्त. तुमचं कारलं कुकरमध्ये 2 शिट्ट्या घ्यायच्या, जास्त नाही घ्यायच्या, फक्त 2 शिट्ट्या घ्यायच्या. म्हणजे आपण करतो कढईमध्ये वगैरे कारलं, तर त्यापेक्षा ना हे फार उत्तम कारलं आणि कडू होत नाही. मेन गोष्ट आणखीन एक तुम्हाला टिप्स सांगणार आहे. एवढी मोलाची टिप्स आहे, पुढे गेल्यावर खूप मोलाची टिप्स आहे. कारलं कडू न होण्याचं कारण ते सांगणार आहे पुढे टिप्स. तर तुम्ही पहा व्हिडिओ. कोथिंबीर भरपूर सारी, भरपूर मुळभर कोथिंबीर होती, ती चिरलेली आहे. बारीक नाही चिरली, जरा जाडसरच चिरलेली आहे. का की बारीक चिरण्याचा आणि जाडसर चिरण्याचा फरक पण आहे. का जाडसर चिरली आणि का बारीक नाही चिरली ते पण सांगते पुढे तुम्हाला. तर अशा रीतीने पहा बरं, कारलं अगदी मस्त रंग त्याचा असा झालेला आहे, पण आता रंग वाढत जाईल पहा तुम्ही. आणखीन थोडं परतून घेऊया आपण. मसाला आणि सगळं कांदा बिंदा शिजला पाहिजे व्यवस्थितशीर. म्हणजे आपण कमी वाटून असं. आता इथे बघा मालवणीचा मसाला 2 चमचे घातलेला आहे मी. माझ्या मालवणी मसाल्यामध्ये खूप काही आहे. म्हणजे थोडासा गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे आणि 1 चमचावर मी धणे पावडर टाकलेली आहे. 1.5 चमचा, सॉरी 1.5 चमचा मी धणे पावडर टाकलेली आहे. धण्याने ह्याला खूप स्वाद येतो. हळद टाकलेली अर्धा चमचा. धण्यामुळं ह्या रेसिपीला आणि ह्या कारल्याला ना एवढा जबरदस्त टेस्ट येते, म्हणून धणे पावडर टाकायची भरपूर. आता बघा परत तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायचे, का की आता मसाला टाकलेला आहे आपण. आणि मालवणी मसाल्यामध्ये माझे सर्व काही मसाले आहेत त्याच्यात. म्हणजे जवळजवळ 19-20 मसाले आहेत गरम मसाल्यामधले. प्रत्येक मसाला खूप हाय क्वालिटीचा घातलेला आहे. इथे मी एक गूळ घातलेला आहे लिंबा एवढा, मस्त हलवून घेते. तर प्रत्येक मसाला मी खूप हाय क्वालिटीचे वापरलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे चुलीवर भाजलेले आहेत मसाले आणि बिना केमिकलचे मसाले. त्याच्यामुळे कोणाला घ्यायचं असलं तर मी स्क्रीनवर नंबर देणार आहे, घेऊ शकता. हे पहा आता हे परतले छान. आता कारलं आपल्यासाठी टाकायचं. पहा बरं, पिळून घेतलेलं कारलं आहे. मीठ तर भरपूर टाकलं होतं आपण त्याच्यात, पण आता पिळल्यामुळं जरा खारट कमी झालं असं आपण थोडंसं मीठ टाकूया आणखीन. आता छान मिक्स करायचं ते. याच्यात मी बिलकुल पाणी वापरणार नाही, आपाप पाणी सुटणार आहे त्या कारल्याला. तुम्ही पहा आता हे सोडलं मी असंच. आणि आता मला अर्धी वाटी चिंचेचं कोळ आहे माझ्याकडं. अर्धी वाटी मी चिंचेचं कोळ घालणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ह्याला चव गोड पण येणार, आंबट पण येणार आणि कडवट थोडीशी येणार. म्हणजे 3 प्रकारचे चव आणि तिखट पण येणार. म्हणजे 4 प्रकारची चव आहे त्याला. थोडंसं मीठ टाकलेलं आहे बघा, जास्त नाही. आणि छान असा कोळ टाकायचं. एवढंच म्हणायचं पाणीवर का त्याला. हे आहे ना एवढं, याला पाणी सुटन पहा. आता कुकर मी बंद करणार आहे. झाली व्यवस्थित. आणि कुकर उघडताना तुम्हाला दाखवते त्याला किती पाणी सुटन, कसं होईल ते तुम्हाला संपूर्ण दिसणार आहे व्हिडिओ. तर पहा तुम्ही. आणि 2 शिट्ट्या करायच्या, जास्त नाही करायच्या. तर कुकर बंद लावला, मसाला संपूर्ण घातलेला आहे त्याच्यामुळं, आणि मिक्स पण करून ठेवलेलं आहे. तर कुकर स्लोमध्ये 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघा एक तर झालेली आहे, आणखीन एक करून घेते आणि गॅस थंड व्हायला ठेवते. आता इथे मी जवळजवळ 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर मी खाली उतरते कुकर आणि प्लेट घेते भरायला. हे पहा आता कुकर पाहूया पहिला कसं वाटतंय. हे पहा तर कुकर मी उघडते
जरा शिट्टीवरती उचलून घेतली, हवा आहे अजून. हे बघा. आणि आता खोलून दाखवते मला. मस्त शिजलेलं असणारे हे बघा. आहा हा हा, रसरशीत कारलं झालेलं आहे, खूप छान. आणि शिजले पूर्ण. पहा कसं दिसतंय. आपण बिलकुल पाण्याचा थेंबही नाही वापरता. मिठाला पाणी सुटलं, कारल्याचं पाणी, आणि ते चिंचचा कोळ घातला होता, गुळाचं पाणी, असा रसरशीत बनलेला आहे. अगदी एक भाकरी खात असले तर 2 खाणार, 2 चपात्या खात असल्या तर 4 जरूर खाणार. आणि तोंडी लावण्यासाठी बी फार उत्तम होणार आहे. नक्कीच एकदा ह्या पद्धतीने कुकरमध्ये बनवून पहा, बिना पाणी घालता. अगदी अप्रतिम. गॅस जरा स्लो ठेवायचा आणि 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आता मी काढून घेते, दाखवते तुम्हाला. मैत्रिणींना माझी लाईट जरा प्रॉब्लेम आलेला आहे. थोडीशी लाईट रिनोव्हेशन असल्यामुळं थोडीशी लाईटीचा प्रॉब्लेम आलेला आहे. मला करता येत नाही बरोबर रेसिपी, तरी पण मी करून दाखवते तुमच्यासाठी खास. आणि हे बघा, रसरशीत कारलं बनलेलं आहे, मस्त एकदम. अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटून, रंगही फार सुंदर आलेला आहे त्याला. खूप रसरशीत आहे आणि खूप देखणं दिसतं हे कारलं. असं वाटतं खरंच छानच आहे म्हणून. खरंच जे पाहताच तोंडाला पाणी सुटतं. आपण कारले न खाणारी पण असं रंग पाहून आणि ते कारलं पाहून. मेन गोष्ट मैत्रिणी मला टिप्स सांगते. कारलं कडू होण्याची कारण कारलं तुमच्याकडून कमी शिजलं जातं, म्हणून तुमचं कारलं कडू होतं. कारलं भरपूर शिजून द्यायचं. छान असं दाबलं का लगेच वाटलं पण का शिजले म्हणून. एवढं शिजून द्यायचं कारलं. कारलं कडू होत नाही. त्याच्यात भरपूर बी जिन्नस घालायची नाही कारल्यामध्ये. खूपच काय घालून करायची नाही. आपलं आहे आपण घालतो त्याच घालायच्या. फक्त कारलं व्यवस्थित शिजलं पाहिजे. तेव्हा झालेलं आहे रसरशीत कारलं. रंगही फार सुंदर आलेला आहे त्या कारल्याला आणि दिसतंय खूप देखणं. चमचाभर चांगलं तेल घातलेलं आहे, चमचमीत झालेलं आहे.